नमस्कार मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. सकाळ सकाळी आलो आपल्या द्राक्ष बागेत. येण्याचं कारण म्हणजे काही नाही, आपल्या द्राक्ष बागेत झाडावरती पण पाणी आणि खाली पण पाणी, ते दोन्ही पाणी कमी कसं होतील हे बघायचं आज आमचं काम होतं. कारण काल रात्री भरपूर पाऊस पडून गेला, पाहू शकता. खाली पण भरपूर पाणी तुम्ही झाडावरती पण. मग काय पावडर तर आपली चालूच होती आणि झाडं हलवायचं, आणि झाड हलवल्यामुळे झाडावरचं पाणी पण खाली पडेल आणि साचलेलं पाणी हे कसं कमी होईल हे बघायचं आता आमचं काम होतं. त्यामुळे मी आणि बापू काका खास यासाठी बघू शकतो. तुम्ही झाडावरती 10 ते 15 गड आहे नेमकी. आपल्या द्राक्ष बागेत आता फ्लावरिंग स्टेजमध्ये, त्याच्यामुळे काय कुज होऊ शकते. त्याच्यामुळे मग पावडर मारायचं कामही चालू होतं आणि पाणी कमी करता आणि आम्ही केल्या पद्धतीने मी आणि बापू काका निघालो कसं एकदम ओकेमध्ये करी सकाळ सकाळी आपलं काम एकदम ओकेमध्ये झालं. जितकं झालं तितकं आम्ही करण्याचा. त्यानंतर आपली कालची राहिलेली पावडर मारायची, मी टॅमॅटोवरती कालचा राहिलेला पावडर, त्याच्यामुळे आज लगेच तयार करून घेतला आणि पावडर मारायला एकदम ओकेमध्ये सुरुवात करून घेतली. त्यामुळे लगेच वेळ लावायचा, नळी ओढून आणली आपल्या खालच्या प्लॉटमध्ये, 1 नंबरच्या प्लॉट, तिथं पण पावडर मारायचं, ते पण एकदम ओकेमध्ये आपण पावडर मारणार होती. त्यामुळे मग काय वेळ लागला. पावडर मारून झाल्यानंतर लगेच औषध तयार करून आपण राहिलेलं वरचा प्लॉट, कारण की आज पाऊस लगे आला, त्याच्यामुळे आज पावडर आम्हाला तिथे परत मारायचे. त्यामुळे वेळ लागला. लगेच पिस्टन चालू करून दिलं, कसं एकदम ओकेमध्ये पिस्टन वगैरे चालू करून दिलं. लगेच बघून घेतलं, कॉक वगैरे चालू करून, नळी एकदम माझ्याकडून खालीच राहून द्यायची. त्यामुळे मग बघून घेतलं एकदम ओकेमध्ये. आज टोमॅटो फवारण्यासाठी नितीन शेटला ठेवलं आणि मी मेहराला होतो नळी ओढण्यासाठी. त्याच्या नितीन शेटच्या मागे रितेश होता एकदम ओकेमध्ये नळी ओढून देण्यासाठी त्याला. त्यानंतर नळी वगैरे ओढून झाल्यानंतर लाईक थेट निघालो वणीला. त्याशिवाय कशासाठी तर आपण बाजार करायचा होता, मग होता मंगळवार, त्याच्यामुळे बाजार करायला बाबासोबत आलो. मग काय भेंडे घेतले, त्याच्याबरोबर वाल घेतलं, असे बरेच भाजीपाला घेतलं, फ्लावर वगैरे सर्वच घेऊन बाबा बोलले फळे पण घ्यायचं. मग काय डाळिंब घेतले, मग डाळिंब घेतली, सफरचंद घेतली, का पिशवी भरून गेली तरी पण मग काय बाबाच म्हणे घेच घेच घे. पिशवी फिरू फिरू माझा हात भरून आला होता, काय सांगायचं तुम्हाला. तरी पण घ्यायचं आमचं काही कमीच नव्हतं. शेवटी मेथीची भाजी आम्ही घेतलीच. ती पण लई गर्दी होती, पाहू शकता. मावशीला पैसेच द्यायचं झाले होते. त्यानंतर वणीमध्ये आपले 2-3 कामं होते, म्हणजे हॉस्पिटलमध्ये पण कामं होते आणि 2-3 गोष्टी आपल्या नवीन घ्यायचे. ते तुम्हाला कोणत्या घ्यायचे ते तुम्हाला लवकर कळतीलच. त्यानंतर मी आणि आपल्या मोठ्या ताई साहेबांना घेऊन निघालो डायरेक्ट थेट मावशीकडे. ते खानदेशमध्ये आपल्याला जायचं होतं, म्हणजे आज कळवण. त्यासाठी आपल्याला मार्कंडबारी पार करून आपल्याला कळवण तालुक्यामध्ये प्रवेश करायचा होता. त्यासाठी आपण काय एकदम ओकेमध्ये मार्कंडबारी एकदम पार करून झाल्यानंतर आपण कळवण बाउंड्रीमध्ये, म्हणजे कळवण तालुक्यामध्ये प्रवेश केला आणि थेट मावशीच्या माळ्यामध्ये आलो. मावशीचे काय मक्के झाकायचं काम चालू होतं, पावसाचं वातावरण झालं होतं आणि इकडे लगेच आम्ही आल्यामुळे त्यांनी आवरावर तयार करून, म्हणजे आवरायला सुरुवात करून दिली. म्हणजे आम्ही पाहुणे आले त्याच्यामुळे सर्व शेड वगैरे पॅक करून दिले. पाहुणचार सर्व होऊन आम्ही थेट आलो डायरेक्ट मार्केट बारीमध्ये. तिथला आपल्याला संध्याकाळचा व्ह्यू बघायचा. तुम्ही बघू शकता संध्याकाळचा व्ह्यू, म्हणजे व्ह्यू इथून एकदम भारी दिसतो. तुम्ही पण असा नजारा बघायचा असला आपल्या शतशृंगी मातेच्या गडा शेजारीचा आपला मार्कंड ऋषीचा पर्वत आहे, म्हणजे मार्कंड गड आहे, तिथे नक्कीच व्हिजिट द्या. संध्याकाळ होईपर्यंत मला आणि दिदीला पण घरी पोहोचत, त्याच्यामुळे आम्ही निघालो. आणि या छोट्या मेंढ्यांना पण त्यांच्या घरी राहायचं, त्याच्यामुळे त्या पण रस्ता पार करत होत्या. आम्ही पण निघतो घरी. तुम्ही पण व्हिडिओ लाईक करून द्या आणि शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.